महाराष्ट्र शासन संचालित जिला उद्योग केंद्र चंद्रपुर द्वारा सुशिक्षित बेरोजगार युवाओं को मुख्यमंत्री रोजगार निर्मित कार्यक्रम CMEGP के माध्यम से स्वरोजगार का अवसर। इस कार्यक्रम के तहत राज्य में युवाओं की रचनात्मकता को बढ़ावा और स्वयं रोजगार के लिए अनुकूल वातावरण दिया गया। इसका लाभ लेने आप महाराष्ट्र के निवासी और 18 से 45 वर्ष की आयु के होना चाहिए। अधिक जानकारी के लिए संपर्क करें जिला उद्योग केंद्र चंद्रपुर। कांग्रेस विधायक नाना पटोले ने एकनाथ शिंदे और अजीत पवार को मायावती सरकार में शामिल होने का प्रस्ताव दिया। इसी के साथ ये भी कहा कि दोनों नेताओं को कांग्रेस पार्टी मुख्यमंत्री बनाएगी। नाना के प्रस्ताव में महाराष्ट्र विधानसभा में कांग्रेस विधायक दल नेता विजय वडेट्टीवार ने प्रतिक्रिया दी है। वडेट्टीवार ने कहा कि राजनीति में ना कोई दोस्त होता है ना कोई दुश्मन, स्थितियों के अनुसार चीजें होती हैं। इसी के साथ वडेट्टीवार ने यह भी कहा कि नाना तो थोड़ी जल्दबाजी दिखाई है। शनिवार को अपने निवास पर पत्रकारों से बात करते हुए वडेट्टीवार ने कहा कि नाना पटोले ने जो ऑफर दिया है वो हमने देखा है। राजनीति में कोई किसी का दोस्त नहीं होता और ना ही दुश्मन होता है। समय के साथ सब राजनीति चलती है। आज हो रही खुसपुस को देखते हुए कल क्या होगा ये कहना मुश्किल होगा, लेकिन अगर नाना के बयान पर बोलूं तो मुझे बस इतना कहना है कि उन्होंने जल्दबाजी कर दी है। राहत की नाही हा खरा प्रश्न येतो आहे। यासाठी स्पष्टपणे आमची मागणी आहे की आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची वेळ आली आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, तरच या शेतकऱ्याला आपण वाचवू शकू। हो, अपात्र झाले असते तर पोटनिवडणूक लागली असती, पोटनिवडणूक लागली असते तर जनतेचा खर्च झाला असता आणि हा खर्च टाळण्यासाठी कोकाटेंना स्थगिती दिली असं कोर्टाने स्वतः निरीक्षण केलं। आता कोर्ट जर असं बोलायला लागला, खर्चाची चिंता म्हणजे उद्या खून करणारा जर त्याला एखाद्याने खून केला आणि त्याला सजा देतानाच म्हणेल काय कोर्ट की न्यायालयाची भूमिका काय असेल त्यावेळेस, की हीच भूमिका असेल का, असा आमचा प्रश्न आहे। म्हणजे कुठलाही गुन्हेगार असेल त्याला तो गुन्हा केला असेल, तो शिक्षेस पात्र असेल तर मग तो शिक्षा झाली पाहिजे। आता उद्या खून करणारा एखादा लोकप्रतिनिधी असेल आणि हे म्हणते की ते निवडणुकीचा खर्च आता वाढणार आहे, जनतेच्या खिशातून खर्च होणार आहे, त्यामुळे मी याला माफ करतो, अशी न्यायालयाची भूमिका असेल तर हे हास्यास्पद आहे। आणि मला वाटतं की न्यायपालिका जर अशा पद्धतीने वागत असेल तर न्यायाची अपेक्षा दुरापास्त होणार। नाना पटोले यांनी काल ऑफर दिला होता अजितदादा आणि एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करण्याचा। हा ऑफर काँग्रेसचा होता की नाना पटोलेचा होता, कारण की तुम्ही गटनेते आहात। साहेब त्यांनी काय ऑफर दिली ते मी जरा माध्यमातून पाहिलंय, पण एक आहे, राजकारणात कोणी कोणाचा दुश्मन नसतो, कोणी कोणाचा दोस्त नसतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। दोस्त भी नहीं होता है और दुश्मन भी नहीं होता है, समय के साथ सब राजनीति चलती है। त्यामुळे उद्याचं काय वाढून ठेवलेलं आहे हे आत्ताची धुसफूस पाहता हे काय होईल हे आत्ता काही सांगणं कठीण आहे। पण नाना पटोलेजींनी घाई केली एवढंच माझं मत आहे। भाऊ, तुम्ही शेतकरी आत्महत्येविषयी बोलले। बुलढाण्याचा जो आदर्श पुरस्कार प्राप्त शेतकरी होता त्यांनी त्या भागात पाणी नाही, त्या पंचकृषीमुळे काल झालं। मी काल माझी प्रतिक्रिया देताना बोललो की युवा शेतकऱ्याला महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानित करता आणि तो आत्महत्या करतो पाण्यासाठी। सरकारच्या दरबारी चक्रा मारून मारून त्याच्या शेताला पाणी देत नाही, वीज देत नाही आणि त्यामुळे त्याचा पुरस्कार देऊन गौरवण्यात काय अर्थ आहे? म्हणजे एकीकडे शेतकऱ्यांचा सन्मान दाखवायचा, गौरव केल्याचं दाखवायचं आणि तोच शेतकरी आत्महत्या करत असेल तर या सरकारला त्या शेती आणि शेतकऱ्यासंदर्भात किती जाण आहे, भान आहे आणि शेतकऱ्याप्रती किती कळवळ आहे दिसून आलेला आहे। म्हणजे मला वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ही एक काळी नोंद आहे या सत्ताधाऱ्यांच्या नावाने लिहिणारी। दुसरा विषय महत्त्वाचा की काल आपण पाहिलंय बीडमध्ये पोलीस इन्स्पेक्टर ज्या जजनी ज्याला सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला होता, तो जज तेच पोलीस इन्स्पेक्टर काल होळी खेळताना रंगात रंगून मिसळून मिळून होळी खेळताना दिसले। याचा अर्थ असा आहे की राज्यात कायदा सुव्यवस्था राखणारे आणि कायद्याचं पालन करणारे ही जर यांची जोडी अशी घट्ट जमायला लागली आणि आरोपी मोकाट फिरायला लागलेत तर यापेक्षा कायदा सुव्यवस्थेचे दिनवडे या देशामध्ये राज्यामध्ये कुठे दिसणार नाही। ज्या बीडच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेच्या जो भाजीपाले नावाचा जो काही PI होता त्याला सक्तीवर रजेवर पाठवायचं काम त्या जजनी केलं होतं।
आणि काल मात्र हे पोलीस, जज, वा न्यायव्यवस्था आणि न्यायपालिका अशी जर खुलेआमपणे आरोपीबरोबर होळी खेळत असतील तर यांचे संबंध काय याची तपासणी केली पाहिजे. हे प्रकरण खरं म्हणजे बीडच्या बाहेरच चालवलं गेलं पाहिजे अशा प्रकारचे प्रकरण होऊन बसलं आहे. तिथे जी काही आता व्यवस्था उभी आहे सरकारची ती सर्वतः कुचकामी आहे. कुठेही न्याय देणारी व्यवस्था नाही असं आमचं प्रांजळ मत आहे, स्पष्ट मत आहे. त्यामुळे कालचा जो धिंगाणा आपण पाहिला महाराष्ट्राने तो इतका लज्जास्पद आणि कायदा सुव्यवस्थेला काळीमा फासणारा आहे. नितेश राणेंनी जे हलाल मटण विकण्याबाबत बोलले होते त्याला आता राज्यभरातून खाटीक समाजाकडून जो आहे तो विरोध केला जातो. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही झटका. तो नितेश राणे हा संधी साधू माणूस आहे. काय होतंय त्याला योगी व्हायचं आहे, जोगी व्हायचं आहे की मला पुढचं माहीत नाही. पण भाजपसाठी मात्र ही प्रस्थापित नेत्यांना खतऱ्याचीच गंधी आहे याच्या बोलण्यामुळे. याचा अर्थ की कसला आला तुम्ही भाजप काँग्रेसमध्ये होतात, जरा 2017चे त्यांचे व्हिडिओ पहा. हलाल केलेलं असं मटण दाबून खाताना दिसत आहे. तेही खात आहेत, वडीलही खात आहेत. फार याच्या रमजानच्या ईद मिलन समारोहामध्ये मटण तोडताना ते दिसत आहेत. याचा अर्थ काय समजायचा. आणि सोयीनुसार विष पेलवण्याचं काम जर तुम्ही करत असाल तर हे मला वाटतं या देशामध्ये यांना लोकशाही म्हणायचीच नाही. आमच्या अध्यक्षांनी म्हटलं त्याप्रमाणे आपला देश आणि राज्य आता तालिबानीकडे झुकतोय. उद्या या देशाचं तालिबान होईल अशा प्रवृत्तीमुळे हे आता स्पष्ट होत आहे. राजापूरमध्ये धार्मिक तेढ निर्माण करणारी घटना घडलेली आहे. पुढे राजापूर कोकणातलं आणि तिथे आता तणावाचं वातावरण असल्याची मी माहिती घेतोय. ती मला सकाळी वाजलं थोडंसं माझ्या मोबाईलवर, पण पूर्ण माहिती येऊ द्या कशामुळे तेढ निर्माण झाला आहे. खरं म्हणजे आता रमजान आहे, काल होळी झाली. ही पवित्र सण असतात सर्व धर्मांची, हिंदूची, मुस्लिमांची. यामध्ये अशा प्रकारचं कधी वातावरण होत नव्हतं. आणि सगळं शांत असताना तेल टाकण्याचं काम कशाला करायचं. कुठे कोणाचा उद्रेक होताना दिसतोय. कशा तुम्ही जाणून बुजून जर एकमेकांच्या विरुद्ध झुंजवण्याचा सरकारचा मंत्री जर प्रयत्न करत असेल मग सरकारलाच कायदा सुव्यवस्था खड्ड्यात घालायची याचा अर्थ हा स्पष्ट होतोय. धन्यवाद. माना पानाचा ना त्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला. रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यानी उतारा काढला. लगीन घाई सुचून देई खरेदीने पणा काढला. खरेदीला वरसी धीने उत्साह नवा आणला. बांधला बसका बांधला